नमस्कार मित्रांनो, मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। मित्रांनो, जेम्स ॲलन यांनी लिहिलेलं ॲज अ मॅन थिंकेथ या पुस्तकाची आपण संपूर्ण ऑडिओ बुक बघणार आहोत। यातला पहिला धडा आहे विचार आणि चारित्र्य। आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो। हे सुभाषित केवळ आपल्या समग्र अस्तित्वालाच लागू पडते असे नव्हे, तर ते इतके सर्वसमावेशक आहे की ते आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आणि घटनेला लागू पडते। आपण अक्षरशः तेच असतो जसा आपण विचार करीत असतो, कारण आपले चारित्र्य हे आपल्या सगळ्या विचारांची गोळाबेरीज असते। ज्याप्रमाणे बीजातून रोपटे उगवते आणि बीजाशिवाय ते अस्तित्वात येऊच शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाचे प्रत्यक्षातील वागणे, कृती ही आपल्या मनात दडलेल्या आपल्या विचाररूपी बीजातून आकार घेत असते। विचारांशिवाय कृती घडूच शकत नाही। ज्या वागण्याला उत्स्फूर्त आणि पूर्वविचार न करता केलेले वागणे म्हणतात, त्या वागण्याला देखील हे तत्त्व तितकेच लागू पडते जितके ते विचारपूर्वक केलेल्या कृतीला लागू पडते। विचाररूपी बीजाला आलेला बहर म्हणजे कृती आणि आनंद तसेच यातना ही त्याची फळे आहेत। अशा प्रकारे आपणच पेरलेल्या बियांपासून आपल्याला कडू गोड फळे वेचावी लागतात। आपण काय आहोत याचा आराखडा आपल्या मनातील विचारच बनवत असतात आणि त्या आराखड्यानुसार प्रत्यक्षात रचनाही केली जाते। जर आपण अज्ञानी किंवा वाईट विचारांची जोपासना आपल्या मनात केली तर त्यांच्या मागोमाग आपल्या जीवनात लवकरच दुःख येईल। जर आपले विचार निरोगी आणि हितकारी असतील तर ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात आपली सावली प्रामाणिकपणे आपल्या मागोमाग येत असते, त्याचप्रमाणे या चांगल्या विचारांच्या पावलांवर पावले ठेवीत आपल्या जीवनात सुख अवतरते। मानवी स्त्री पुरुष हा कौशल्यनिर्मित कृत्रिमरित्या निर्माण झालेली वस्तू नसून त्याचा विकास काही नियमांनुसार होत असतो। त्यामुळे या जगात दिसून येणाऱ्या सगळ्या भौतिक गोष्टींमागे जसा कार्यकारणभाव दिसतो, म्हणजे कारण आणि त्याच्या परिणामांची शृंखला दिसून येते, त्याचप्रमाणे विचारांच्या अदृश्य प्रांतात हाच कार्यकारणभाव मानवाच्या जीवनात निखालसपणे आणि अविचलपणे कार्य करीत असतो। एखाद्याला लाभलेले उदात्त आणि ईश्वरीय चारित्र्य हे काही देवाचा कृपाप्रसाद नसतो किंवा ते योगायोगाने मिळत नसते, तर सतत योग्य विचार करण्याचा तो परिणाम असतो। दीर्घकाळ ईश्वरीय विचारांशी संबंध जुळवून ठेवण्याच्या परिणामी असे चारित्र्य लाभते। तसेच अधम आणि पाशवी चारित्र्य देखील याच पद्धतीने निर्माण होत असते। सतत नीच विचारात रमल्याचा तो परिणाम असतो। आपण स्वतःच घडवत किंवा बिघडवत असतो। आपणच आपल्या विचारांच्या भट्टीत आपला सर्वनाश घडवून आणणाऱ्या शस्त्रांना आकार देत असतो आणि आपणच आपल्यासाठी आनंद, ताकद आणि शांतीचा महल उभारण्यासाठी आपल्या विचारांनाच साधन बनवत असतो। योग्य विचारांची निवड करून आणि त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून आपण दैवी परिपूर्णतेच्या सोपानावर चढत जातो आणि अनिष्ट विचार करून आणि त्यांच्यानुसार वागून आपण पशूच्याही खालच्या पातळीवर जाऊन आपली अधोगती करीत असतो। या दोन टोकांच्या दरम्यान चारित्र्याच्या सगळ्या चांगल्या वाईट छटा सामावलेल्या असतात आणि आपणच त्यांचे निर्माते असतो, रचनाकार असतो, नियंत्रक, मालक असतो। तुम्हीच तुमच्या विचारांचे धनी असता, तुमच्या चारित्र्याला वळण लावणारे असता आणि तुमची परिस्थिती, परिवेश आणि नशीब या सगळ्यांचे निर्माते आणि त्यांना आकार देणारे तुम्हीच असता। आत्म्याशी निगडीत हे अत्यंत सुंदर सत्य आहे, जे या युगात पुन्हा प्रस्थापित करायला हवे, त्यावर प्रकाश पाडायला हवा। हे सत्य म्हणजेच अत्यंत आनंददायक आणि फलदायी दैवी वचन आणि आत्मविश्वास आहे। तुमचे सगळे अस्तित्व हे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि प्रेमाने भरलेले आहे आणि तुम्हीच तुमच्या विचारांचे धनी आहात। त्यामुळे प्रत्येक परिस्थितीची किल्ली तुमच्याच हातात असते। तुमच्यात ते रूपांतरणात्मक आणि नव्याने चालना देणारे बळ सामावलेले असते, ज्याच्यामुळे तुम्ही जे बनणार आहात ते स्वतःला बनवू शकता। तुम्ही नेहमीच तुमचे मालक असता, अगदी तुम्ही तुमच्या सगळ्यात दुर्बल आणि अत्यंत लाचार स्थितीत असला तरीही। परंतु तुमच्या दुर्बलतेच्या आणि अधोगतीच्या वेळी तुम्ही असे मूर्ख गृहप्रमुख असता जो त्याच्या घराचा कारभार
चुकीच्या पद्धतीने चालवत असतो. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीवर विचार करू लागता आणि तुमच्या अस्तित्वाचा पाया कोणत्या नियमावर आधारित आहे याचा परिश्रमपूर्वक शोध घेऊ लागता, तेव्हा तुम्ही असे शहाणे मालक बनता जो त्याच्या ऊर्जेला आणि बुद्धिमत्तेला दिशा देत असतो आणि विचारांना फलदायी बनवत असतो. हा असतो सजग, सचेत मालक. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्यातील विचारांच्या नियमांचा शोध लागतो तेव्हाच तुम्ही असा सचेत, सजग मालक बनू शकता. या शोधाला प्रत्यक्ष व्यवहारात आणायला हवे. प्रत्यक्ष अंमलबजावणी, आत्मविश्लेषण आणि अनुभवातूनच या नियमाचा शोध लावता येतो. केवळ खोलवर खनिकर्म करून शोध घेतल्यानेच पृथ्वीच्या पोटातील सोने आणि हिरे सापडतात. तसेच तुम्ही तुमच्या आत्म्यात खोलवर शिरलात तरच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाशी निगडीत प्रत्येक सत्याचा शोध लागेल. तुम्हीच तुमच्या चारित्र्याचे निर्माते असता, तुमच्या जीवनाला वळण लावणारे असता आणि तुम्हीच तुमच्या नियतीचे शिल्पकार असता. हे असेच तथ्य आहे. जर तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष ठेवले, त्यांना नियंत्रणात ठेवले आणि तुमच्या विचारांचा तुमच्यावर, इतरांवर, तुमच्या जीवनावर, तुमच्या परिस्थितीवर होणाऱ्या परिणामांचा मागोवा घेत त्यांच्यात आवश्यक ते बदल केले, धीर धरून चिकाटीने कारण आणि परिणामांची सांगड घालत त्यांचा शोध घेतला, त्यासाठी अगदी दैनंदिन जीवनातील अत्यंत किरकोळ अनुभवांचा आधार घेत या विश्लेषण प्रक्रियेला स्वतःविषयी ज्ञान मिळवून समजदारी, शहाणपण आणि शक्तीकडे नेण्याचे एक साधन म्हणून वापरले तर हे तथ्य अचूकपणे सिद्ध होईल. जो शोध घेतो त्याला सापडते, जो दार ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाते. ही उक्ती, हा नियम या बाबतीत अविचलपणे कार्य करतो. कारण केवळ चिकाटी बाळगल्याने, सराव केल्याने आणि अथक प्रयत्न केल्यानेच ज्ञान मंदिरांची द्वारे ओलांडून ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येतो. दुसरा धडा आहे परिस्थितीवर विचारांचा प्रभाव. तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते, ज्याची काळजीपूर्वक योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवाजवी तण माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा वा त्याची काळजी घ्या, त्यात काहीतरी उगवेलच. जर त्यात उपयुक्त बीजे पेरली गेली नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि तसेच निरुपयोगी आणि निरर्थक तण सगळीकडे पसरेल. ज्याप्रमाणे माळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो, निरर्थक गवत, तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळाफुलांची रोपटी लावतो, त्यांची निगा ठेवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी. सगळ्या चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्याची योग्य देखभाल करायला हवी. योग्य आणि उपयुक्त विचारांची, शुद्ध विचारांची जोपासना करायला हवी. सतत ही प्रक्रिया करत राहिले म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरूपी बागेचे मालक आणि माळी आहात. तुमच्या आयुष्याला तुम्हीच दिशा देत आहात. तुमच्या अंतरंगात विचारांचा नियम कार्य करीत असल्याचे तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला अचूकपणे कळेल की तुमचे चारित्र्य, परिस्थिती आणि नशीब यांना आकार देण्यासाठी तुमचे विचार आणि मन कसे एकत्रितपणे कार्य करतात. विचार आणि चारित्र्य एकच असतात आणि चारित्र्य हे केवळ बाह्य परिवेश आणि घटनांमधून व्यक्त होत असते. त्यामुळे तुमच्या जीवनातील बाह्य स्थिती ही नेहमीच तुमच्या आंतरिक स्थितीशी सुसंवाद साधणारी, मिळती जुळती असते. याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या विशिष्ट वेळी तुमची परिस्थिती, घटना तुमचे चारित्र्य कसे आहे हे सुचवतात, परंतु त्याचा अर्थ असा होतो की ही परिस्थिती किंवा घटना तुमच्या विचाराच्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटकाशी इतक्या जवळून जोडल्या गेल्या आहेत की त्या वेळेपुरता त्या घटना तुमच्या विकासासाठी अनिवार्य ठरतात. तुमच्या अस्तित्वाच्या नियमानुसार तुम्ही आज जिथे असायला हवे तिथेच तुम्ही असता. तुमच्या चारित्र्यात तुम्ही गुंफलेल्या विचारांनी तुम्हाला तिथे आणून पोहोचवले आहे. तुमच्या जीवन व्यवस्थेत काही योगायोगाने घडत नसते. जे घडत असते ते सगळे त्या नियमाच्या परिणामी घडत असते, जो कधीच चूक करत नाही. जे आपल्या परिस्थितीबाबत समाधानी आहेत त्यांच्या बाबतीत हे तत्त्व जितके लागू पडते तितकेच त्या अशांच्याही बाबतीत लागू पडते ज्यांना वाटत असते की आपली परिस्थिती आपल्याशी सुसंगत नाही, आपल्याशी ताळमेळ बसवत नाही. एक प्रगतिशील आणि उन्नत जीव म्हणून तुम्ही आज नेमके तिथेच आहात जिथे तुम्हाला काही शिकायचे आहे, विकसित व्हायचे आहे आणि तुमची परिस्थिती तुम्हाला शिकवू इच्छित असलेला आध्यात्मिक धडा तुम्ही आत्मसात केला.
शिकून घेतला म्हणजे ती परिस्थिती निघून जाते आणि तिची जागा नवीन परिस्थिती घेते. जोपर्यंत तुम्ही असे समजता की तुम्ही बाह्य परिस्थितीच्या प्रभावाला बळी पडणारे प्राणी आहात, तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचे तडाखे सहन करावे लागणार. परंतु जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही एक असहाय्य प्राणी नसून तुम्ही एक सर्जनशील शक्ती आहात आणि तुमच्या मनोभूमीत लपलेल्या त्या मातीला आणि बीजांना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आदेश देऊ शकता, ज्यांच्यातून परिस्थितीचा उगम होत असतो, तेव्हा तुम्ही स्वतःवर स्वतःचा हक्क सांगणारे स्वतःचे मालक बनता. ज्या लोकांनी आत्मपरीक्षण केले आहे आणि आत्मनियमाचा अवलंबन केला आहे, त्या सगळ्या लोकांना माहीत असते की परिस्थिती विचारातून जन्म घेत असते, कारण त्यांनी या तथ्याची नोंद केलेली असते की त्यांनी ज्या प्रमाणात त्यांच्या मानसिक स्थितीत बदल घडवून आणले, त्याच प्रमाणात त्यांच्या बाह्य स्थितीत बदल होत गेले. त्यामुळे हे सत्य आहे की तुम्ही तुमच्या चारित्र्यातील उणीवांवर, दोषांवर उपाययोजना केली की तुम्ही चपळाईने उल्लेखनीय प्रगती साधू शकता आणि अत्यंत वेगाने बदलांच्या एका शृंखलेतून पार पडता. आत्म्याने गुप्तपणे त्याच्यात ज्याची जोपासना केली आहे ते त्याच्याकडे आकर्षित होते, ओढले जाते. त्याचे ज्या बाबींवर प्रेम आहे त्या जशा त्याच्याकडे ओढल्या जातात, त्याचप्रमाणे त्याने ज्या बाबींची भीती बाळगली आहे त्याही त्याच्याकडे आकृष्ट होतात. माणसाने त्याच्या मनात जपलेल्या महत्त्वाकांक्षेची उन्नत शिखरेही तो प्राप्त करू शकतो आणि तो वारंवार त्या भीतीच्या खोल गर्तेत कोसळतो. ज्या भीती खऱ्या आहेत की खोट्या हे त्याने पडताळूनच पाहिलेले नसते. त्याच्या परिस्थितीच्या माध्यमातून तो तेच प्राप्त करीत असतो जे त्याने मनात खोलवर जपले आहे. आपल्या मनोभूमीत आपण जे विचार बीज पेरले किंवा मनोभूमीवर पडू देऊन ते तिथे रुजू दिले, तर ते बीज जसे असेल तशी फळे त्याला लागतील. आज ना उद्या ते कृतीच्या रूपात बहराला येईल आणि त्या विचाराच्या मूळ गुणधर्मानुसार त्याला तशाच संधी आणि परिस्थितीची फळे लागतील. चांगल्या विचारांना चांगली फळे लागतील, तर कुविचारांना, वाईट विचारांना वाईट फळे लागतील. विचारांच्या आंतरिक विश्वाला अनुसरूनच बाह्य परिस्थितीचे विश्व आकार धारण करीत असते आणि चांगल्या, सुखद आणि दुःखद वाईट बाह्य स्थिती म्हणजे असे घटक असतात जे शेवटी व्यक्तीचे भलेच करतात. तुम्हीच पेरलेल्या बियांचे पीक कापताना तुम्ही यातना आणि आशीर्वाद, सुख आणि दुःख या दोन्हीतून काहीतरी शिकत असता. ज्या आंतरिक इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि विचारांना तुम्ही स्वतःवर प्रभाव गाजवू देता, त्या शक्तिशाली विचारांना अनुसरत तुम्ही शेवटी त्यांच्या परिपूर्तीपर्यंत, फलनिष्पत्तीपर्यंत पोहोचता आणि ही फळे तुम्हाला मिळतात तुमच्या जीवनातील बाह्य परिस्थितीच्या रूपात. वाढीचा, विकासाचा आणि अनुकूलतेचा नियम सगळीकडे लागू पडतो. कोणतीही व्यक्ती नियतीच्या किंवा परिस्थितीच्या जुलुमामुळे तुरुंगात जात नाही किंवा गटारीत लोळत नाही. त्याला कारणीभूत असतो तो त्याने निवडलेले हलके विचार आणि नीच इच्छांचा मार्ग. एखादा पवित्र मनाचा माणूस तणावाखाली येऊन किंवा फक्त काही बाह्य परिस्थितीच्या दबावाखाली येऊन गुन्हा करीत नाही. गुन्हेगारीचे विचार दीर्घकाळापासून गुप्तपणे त्याच्या हृदयाने जतन करून ठेवलेले असतात आणि संधी येताच ते विचार शक्तिशाली बनून व्यक्त होतात. माणूस गुन्हा करतो. परिस्थिती माणसाला घडवत नसते, तर ती त्या माणसाला दाखवून देत असते की तो कसा आहे. आपल्या स्वतःच्या दुष्ट हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थिती अस्तित्वात असत नाही ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीतून ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्त्वाकांक्षेची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जी आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करवून देईल. म्हणूनच आपणच आपल्या विचारांचे धनी बनून स्वतःला घडवत असतो. आपणच आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. आपणच तिचे लिखाण करीत असतो. जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलासोबत तो अशा परिस्थितीच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. या परिस्थिती म्हणजे त्याच्याच शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात. त्यांच्यातून त्याच्या दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आकृष्ट करीत नसतो, तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलवत असतो. आपल्या लहरी, मनोराज्य आणि महत्त्वाकांक्षेच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना
त्यांच्याकडूनच चांगले वाईट काय ते पोषण खत पाणी मिळत असते। आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगातच असते। तो दैवी अंश आपण स्वतःच असतो, म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदिवान बनलेलं असतो। आमची विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर त्या आपल्यासाठी कारागृह बनून जातात, परंतु हेच विचार मुक्तीचे स्वातंत्र्याचे देवदूतही असतात। जर ते उदात्त शुभ असतील तर ते आपल्याला मुक्त करतात। आपण जे इच्छित असतो, जे प्रार्थनेद्वारे मागत असतो ते आपल्याला मिळत नसते, आपल्याला तेच मिळत असते जे आपण न्यायाने कमावले आहे, जे मिळण्यास आपण पात्र आहोत। जेव्हा आपल्या इच्छा आणि प्रार्थना या आपल्या विचारांशी सुसंगत असतील तेव्हाच त्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रार्थना फळाला येतात। जर हेच सत्य असेल तर आपल्या जीवनात परिस्थितीशी झगडण्यात अर्थच काय, असा प्रश्न मनात येऊ शकतो। याचा अर्थ असा होतो की आपण केवळ बाह्य परिणामांशी सतत लढत असतो आणि इकडे आपण सदोदित त्या परिणामांचे परिस्थितींचे कारण आपल्या मनात जपत असतो, त्याला आपण मनात घट्ट धरून ठेवत असतो। मनातील या कारणाने जाणीवपूर्वक केलेल्या व्यसनाचे रूप धारण केलेले असू शकेल किंवा ते आपल्या अचेतन मनातील एखादी दुर्बलता बनून गेले असेल। ते काहीही असले तरी ते त्या माणसाच्या त्याच्यातून सुटण्याच्या सगळ्या प्रयत्नांना हट्टाने व्यर्थ ठरवत असते आणि त्या कारणात सुधारणा घडवून आणण्याची उपाययोजना करण्याच्या आवश्यकतेची जोरदार घोषणा करीत असते। आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यास उत्सुक असतो, परंतु स्वतःत सुधारणा घडवून आणण्यास तयार नसतो। जर आपण प्रामाणिकपणे कठोरपणे आत्मपरीक्षण केले तर आपले मन ज्या उद्देशप्राप्तीसाठी तळमळत आहे ते मिळवण्यात आपल्याला कधीच अपयश येत नाही। हे जितके ऐहिक गोष्टींबाबतीत खरे आहे तितकेच ते पारलौकिक गोष्टींबाबतीतही खरे आहे। जरी आपले एकमेव उद्दिष्ट व्यक्तिगत संपत्ती जमवण्याचे असले तरी ती मिळवण्यासाठी आपल्याला अनेक स्वार्थत्याग करावे लागतील, बलिदान द्यावे लागतात आणि त्यासाठी आपली तयारी असावी लागते। ऐहिक बाबतीत असे करावे लागत असेल तर एक संतुलित आणि कणखर जीवन जगण्याचे अंतिम लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्या माणसाला किती त्याग करावा लागत असेल याचा विचार करा। आपण पुढील काही उदाहरणे पाहूया। या जगात काही लोक अत्यंत दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत। त्यांच्या भोवतालचा परिसर आणि घरातील सुखसुविधा यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून ते कमालीचे आतुर आणि चिंतातुर आहेत। तरीही ते सदैव कामचुकारपणा करतात, काम करायचे टाळतात। ते असे करीत असूनही स्वतःच्या मनाची अशी समजूत करून घेतात की त्यांचा मालक त्यांना अपुरे वेतन देत असल्यामुळे त्यांनी असा कामचुकारपणा करण्यात काहीच गैर नाही। या लोकांना खऱ्या समृद्ध प्राप्तीच्या मुळाशी असलेले मूलभूत सिद्धांत कळत नसतात। त्यांच्या हे लक्षात येत नाही की असे दुर्बल, आळशी आणि फसव्या विचारांच्या दलदलीत ऋतून आणि तसेच वागून ते त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास पात्र ठरत नाहीत। उलट अशा विचारांमुळे ते यापेक्षाही वाईट परिस्थितीला स्वतःच आमंत्रण करीत आहेत। तर दुसरीकडे काही श्रीमंत लोक आहेत जे त्यांच्या अतिखादाडपणामुळे अत्यंत दुःखदायक आणि कायमस्वरूपी आजारांना बळी पडले आहेत। या आजारातून बरे होण्यासाठी ते वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहेत, परंतु ते त्यांचा अतिखादाडपणाची सवय सोडायला तयार नाहीत। त्यांना भरपूर प्रमाणात चांगले चुंगले खाऊन आपल्या जिभेचे चोचलेही पुरवायचे आहेत आणि त्याच वेळी स्वास्थ्यही टिकवायचे आहे। असे लोक चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास अपात्र असतात, कारण त्यांनी निरोगी जीवनाचा पहिला सिद्धांतच अजून शिकून घेतलेला नसतो। काही मालक असेही आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगले वेतन देण्याचे टाळण्यासाठी गैरनीतीच्या मार्गांचा अवलंब करतात। आपला नफा वाढवण्याच्या आशेने त्यांच्या नोकरांचे पगार कमी करतात। अशा लोकांची भरभराट तर अजिबात होऊच शकत नाही। उलट जेव्हा त्यांचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळे निघते आणि त्यांच्या कीर्तीलाही कलंक लागतो तेव्हा त्यांच्या या स्थितीला केवळ ते स्वतःच जबाबदार आहेत हे न कळून ते परिस्थितीला दोष देत राहतात। लोक कसे कळत नकळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत ठरतात हे स्पष्ट करण्यासाठी वरील 3 उदाहरणे उद्धृत केली आहेत। तसे पाहिले तर त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु या हेतूंशी न जुळणारे विचार करून आणि इच्छा बाळगून ते सतत या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत आहेत। असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से बघायला मिळतील, परंतु ते महत्त्वाचे नाही, कारण
आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम कसे कार्य करीत आहेत याचा मागोवा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्यांच्या आधारे तर्कनिष्ठ विचार करता येणार नाही. परिस्थिती किंवा घटना या इतक्या गुंतागुंतीच्या असतात, विचार इतके खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची, आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मिक स्थिती जरी आपल्याला माहीत असली तरी आपल्या आयुष्यातील केवळ बाह्य घटकांवरून त्यांचे योग्य मूल्यांकन इतर कोणालाही करता येत नाही. एखादी व्यक्ती काही विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष निघतो की पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकपणामुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अप्रामाणिकपणामुळे तिची भरभराट झाली. असे निष्कर्ष वरच्यावर निरीक्षणाच्या परिणामी निघतात, ज्यामागे असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्णतः भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णतः सद्गुणी असते. गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवाच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही वाखाणण्यायोग्य सद्गुण आहेत, जे त्या प्रामाणिक माणसात नाहीत आणि प्रामाणिक व्यक्तीतही काही दुर्गुण अगदी सूक्ष्म का असेनात पण आहेत, जे त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. प्रामाणिक माणूस त्याच्या प्रामाणिक विचारांची आणि कृतींची चांगली फळे चाखत आहे आणि तरीही तिच्या दुर्गुणामुळे उत्पन्न झालेल्या यातनांचाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्याच्या वाटेच्या सुखदुःखांचा अनुभव घेत आहे. एखाद्याच्या सद्गुणांमुळे, भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे हा विचार मानवाच्या दांभिकतेला पोषण देणारा असतो. परंतु जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट, कडवट आणि अशुद्ध, अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाहीत आणि आपल्या कलंकित झालेल्या आत्म्यावरचा एकनेक डाग धुवून काढत नाही, तोपर्यंत आपण असे म्हणू की आपल्या यातना, आपले दुःख आपल्या वाईट गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. त्या सर्वोच्च परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ती साध्य करायच्या कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्या मनात आणि जीवनात कार्यरत असलेला तो महान नियम संपूर्णतः न्यायपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटाच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्याच्या मोबदल्यात वाईट परिणाम देऊच शकत नाही. जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल आणि जेव्हा आपण आपल्या पूर्वायुष्यातील अज्ञानाकडे आणि या नियमांबद्दल बाळगलेल्या आंधळेपणाकडे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमीच न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीत सारखेच कार्य करीत होते. अर्थात हा आपला स्व अद्याप उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्या हातून वाईटही कृती घडत असते. चांगले विचार आणि कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाहीत, तर वाईट विचार आणि कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की जे पेराल तेच उगवेल. आंबा पेरला तर मधुर आंबाच उगवेल आणि कारल्याचे बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीत समजून घेतो आणि त्यानुसार वागतही असतो. परंतु फार थोड्यांना कळते की मानसिक आणि नैतिक विश्वातही हाच नियम कार्य करीत असतो. अर्थात तिथे त्याचे कार्य अगदी साध्या आणि अढळ रीतीने चाललेले असते आणि म्हणून ते या नियमाचे पालन करीत नाहीत. यातना, दुःख हे नेहमी एखाद्याच्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम असतो. हा परिणाम सुचवत असतो की आपण आपल्या स्वतःशी, आपल्या अस्तित्वाशी, आपल्या अस्तित्वाच्या नियमांशी जुळेल असे सुसंगत वागलो नाहीत. सगळ्या यातनांचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो मानवाच्या आत्म्याला शुद्ध करणे, त्याच्यातील सगळे निरर्थक, सगळी अशुद्धी आणि अपवित्रता जाळून टाकणे. जे पवित्र असतात त्यांच्या यातना, त्यांची दुःखे संपतात. अग्नीत तापवून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळी अशुद्धी आगीत नष्ट होते आणि एक परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र, प्रबुद्ध आत्मा त्यानंतर कधीच दुःख भोगत नाही. ज्या परिस्थिती वा घटनांना आपण दुःखाने तोंड देत असतो त्या आपल्या आंतरिक विसंवादाचा परिणाम असतात, तर ज्या परिस्थितींना आपण आनंदाने आणि संतोषपूर्वक सामोरे जात असतो त्या आपल्या मानसिक संतुलनाच्या परिणामी निर्माण झालेल्या असतात. भौतिक वस्तू, संपत्ती नव्हे तर अनुग्रह आणि आनंद, समाधान, अगदी
परमसुखाच्या अनुभवावरून योग्य विचारांचे मोजमाप केले जाऊ शकते. व्यक्तीजवळील भौतिक साधनसंपत्तीच्या अभावावरून नव्हे तर त्याच्या दुःख आणि यातनांवरून त्याच्या वाईट विचारांचा, चुकीच्या विचारांचा अंदाज लावता येतो. काही लोक श्रीमंत असूनही दुःखी असतात, तर काही दारिद्र्यात राहूनही परमसुखाचा अनुभव घेत असतात. परमसुखाला संपत्तीची जोड तेव्हाच लाभते जेव्हा संपत्तीचा वापर योग्य रीतीने आणि शहाणपणाने केला जातो, आणि दारिद्र्य तेव्हाच दुःखमय बनते जेव्हा ती व्यक्ती असे समजते की तिच्यावर हे दारिद्र्याचे ओझे अन्यायाने लादले गेले आहे. दारिद्र्य आणि अतिउपभोग ही दुःखाचीच दोन टोके आहेत. ही दोन्हीही तितकीच अनैसर्गिक आहेत आणि दोन्हीही मानसिक असंतुलनाचा परिणाम आहेत. जोपर्यंत आपण सुखी, समाधानी, निरोगी आणि समृद्ध असतो तोपर्यंतच आपण योग्य मानसिक स्थितीत असतो आणि आनंद, सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट समृद्धी हा परिणाम असतो. आपल्या आंतरिक स्थितीने बाह्य स्थितीशी केलेल्या योग्य संतुलन साधण्याचा, स्वतःला बाह्य परिस्थितीशी योग्य रीतीने जुळवून घेण्याचा. केवळ जेव्हा आपण शिव्याशाप देणे, तक्रार करीत शोक करण्याचे थांबवतो तेव्हाच आपण सुखी, निरोगी आणि समृद्ध बनू शकतो. आपल्या जीवनाचे नियमन करणाऱ्या सुप्त न्यायाचा शोध घेऊ लागतो तेव्हाच हे शक्य होते. आपल्या आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकाशी जुळवून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणाला तरी बोल लावायचे, दोषी ठरवायचे थांबतो. आपल्या मनात मजबूत आणि निरोगी विचारांना जतन करू लागतो. परिस्थितीशी झगडण्याचे बंद करतो व उलट त्यांना आपल्या अधिक वेगवान प्रगतीला मदत करणारे साधन समजून त्यांचा वापर करू लागतो. स्वतःच्या अंतरंगात सुप्तावस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा आणि शक्यतांचा शोध घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू लागतो. या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा किंवा नियमाचे वर्चस्व असते. अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते. न्यायच आयुष्याचा गाभा आत्मा असतो. या विश्वाच्या आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण, सदाचार होय. म्हणून ब्रह्मांडात जे चालले आहे ते योग्यच आहे अशी स्वतःची रास्त समजूत करून घ्यायला हवी. स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तींबद्दलचे आपले विचार बदलले म्हणजे त्यांचे आपल्याबद्दल असलेल्या विचारातही परिवर्तन घडून येते. या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीत आढळत असतो. या सत्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जाते. आपण आपल्या विचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले तर त्याच्या परिणामी आपल्या जीवनातील भौतिक परिस्थितींमध्ये किती झपाट्याने रूपांतर घडून येते हे पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाऊ. आपण असे समजतो की आपले विचार आपल्या मनात गुप्त राहू शकतात, पण ते तसे गोपनीय राहू शकत नाहीत. आपले विचार लवकरच सवयीचे रूप धारण करतात आणि सवयींना ठोस आकार मिळतो परिस्थितीच्या घटनांच्या रूपात. अधम आणि नीच विचार लवकरच मद्यपानाच्या आणि रागाच्या, कडवटपणाच्या सवयीत रूपांतरित होतात आणि या सवयी दुःखाच्या आणि विनाशाच्या परिस्थितीचे रूप धारण करतात. विनाशक आणि विघातक विचार मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो, गोंधळात टाकणाऱ्या, थकवून टाकणाऱ्या सवयी लावतो आणि या सवयी आपले लक्ष विचलित करणाऱ्या बनतात आणि त्या विपरीत परिस्थिती निर्माण करतात. भय, शंका आणि अनिश्चिततेचे विचार दुबळ्या आणि चंचल सवयी लावतात आणि या सवयी अपयश, दारिद्र्य आणि पराधीनता निर्माण करतात. आळशीपणाचे विचार अस्वच्छतेच्या आणि अप्रामाणिकपणाच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून निर्माण होणारी अनारोग्यप्रद परिस्थिती गरिबीकडे नेते. तिरस्काराचे आणि धिक्काराचे विचार इतरांवर दोषारोपण करण्याच्या आणि हिंसेच्या सवयी लावतात, ज्यांच्यातून इजा होण्याची आणि छळ होण्याची परिस्थिती आकाराला येते. कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी विचारांमुळे स्वार्थी आणि आपमतलबी सवयी लागून त्यातून क्लेशकारक विपत्ती ओढवतात, तर दुसरीकडे कोणत्याही प्रकारच्या सुंदर विचारातून दयाळूपणाच्या, सुहृदयतेच्या सवयी लागतात, ज्या मनमिळावू, आनंदी आणि सौख्यपूर्ण परिस्थितीत परावर्तित होतात. सृजनशील आणि रचनात्मक विचार नेमस्तपणाच्या, संयमाच्या, आत्मसंयमाच्या सवयी लावतात आणि त्यातून विश्वास आणि शांततामय परिस्थिती निर्माण होतात. धाडसाचे, आत्मनिर्भरतेचे, निर्णायकतेचे विचार शक्तिशाली आणि उत्पादक सवयी लावतात आणि त्यातून यश,
मुबलकता आणि स्वातंत्र्याची परिस्थिती निर्माण होते. उत्साही विचार स्वच्छतेच्या आणि उद्यम करण्याच्या, परिश्रम करण्याच्या सवयी लावतात आणि या सवयीतून सुखद व आनंददायी परिस्थिती निर्माण होतात. मृदू आणि क्षमाशील विचारातून सौम्यतेच्या, मृदुतेच्या सवयी लागतात, ज्यांच्यातून सुरक्षित आणि निरामय, आरोग्यप्रद परिस्थिती निर्माण होतात. प्रेममय आणि निस्वार्थी विचारातून इतरांसाठी स्वतःचा विचार न करण्याच्या निस्वार्थी सवयी लागतात, ज्या सवयीतून निश्चित, खात्रीशीर आणि चिरकाल टिकणारी समृद्धी आणि खरी धनसंपत्ती प्राप्त होते. विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली, ती टिकून राहत असेल तर मग ती चांगली असो वा वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारित्र्यावर आणि परिस्थितीवर पडल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवडू शकत नाही हे खरे, परंतु आपण आपल्या विचारांची तर निवड करूच शकतो आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरीही खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो. निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबत कार्य करीत असतो आणि ज्या विचारात आपण जास्त रममाण होत असतो त्यांना निसर्ग वास्तवात साकार करीत असतो. अशा संधी तो आपल्याला उपलब्ध करून देत असतो की ज्यांच्यामुळे चांगले आणि विघातक दोन्ही विचार आपल्या मनाच्या पृष्ठभागावर, सपाटीवर यायला मदत होत असते. आपण जसे नकारात्मक आणि विघातक, विनाशक विचार करायचे थांबवतो, तसे हे संपूर्ण विश्व आपल्याप्रती मृदुत्व धारण करते आणि ते आपणास मदत करायला सज्ज होते. आपण आपल्या दुर्बल आणि रोगिष्ट विचारांचा त्याग करता क्षणी सगळीकडून अशा संधी आपल्या मदतीला धावून येतात की ज्या आपल्या ठाम, दृढ निर्धाराला बळकटी देतात. आपण चांगल्या विचारांचे संवर्धन करायला लागताच कोणतेही दुर्दैव, कठोर नियती आपल्याला दुःख आणि लज्जास्पद स्थितीत बांधून ठेवू शकत नाही. हे विश्व हे जणू आपल्या हातातील कॅलिडोस्कोप असते. ते प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर विविध रंगांच्या मिश्रणाच्या आकृती उभ्या करीत असते, ज्या आपल्या सतत बदलत्या विचारांशी जुळणाऱ्या असतात. तिसरा धडा आहे विचारांचा प्रभाव आरोग्य आणि शरीरावर. आपला देह हे शरीर आपल्या मनाचा दास असते. ते मनातील विचारांची अंमलबजावणी करीत असते. मग हे विचार काळजीपूर्वक, हेतुपूर्वक निवडलेले असोत वा आपोआप स्वयंस्फूर्तपणे व्यक्त झालेले असोत. हे विचार आरोग्यदायी नसले, वाईट असले तर त्यांची आज्ञा पाळून हे शरीर वेगाने रोगाच्या दिशेने वाटचाल करून नाश पावते, तर आनंदी आणि सुंदर विचारांनी आदेश दिला म्हणजे शरीरही सौंदर्याने आणि तारुण्याने नटते. परिस्थितीप्रमाणेच रोग असोत, व्याधी असोत वा आरोग्य, दोन्हींचे मूळ विचारातच खोलवर रुजलेले असते. रोगिष्ट विचार रोगिष्ट, आजारी शरीरातून व्यक्त होत असतात. हे माहीतच आहे की भीतीचे विचार व्यक्तीला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने ठार करतात आणि ते आजही हजारो लोकांना ठार करीत आहेत. कमी वेगाने का होईना, परंतु हमखासपणे. जे लोक रोगाच्या भीतीने पछाडलेले असतात त्यांना तो रोग हमखास येतोच. चिंता, काळजी एका झटक्यात सगळ्या शरीरातील चैतन्य हिरावून घेते आणि त्यामुळे शरीर कोणत्याही रोगाला सहज बळी पडू शकते. अशुद्ध विचारांचा परिणाम शरीरावर दिसून आला नाही तर त्यांच्यामुळे लवकरच आपली चेतासंस्था प्रभावित होते. बलशाली, शुद्ध आणि आनंदी विचार शरीरात नवीन चैतन्य आणि उत्साहाची लाट आणतात. हे शरीर एक अत्यंत नाजूक आणि लवचिक उपकरण असते आणि ते ज्या विचारांनी प्रभावित होते त्याला त्वरेने प्रतिसाद देते. आपल्या विचारसरणीच्या सवयी, ठराविक विचार करण्याची पद्धत शरीरावर स्वतःची चांगली वाईट छाप सोडत असते. लोक जोपर्यंत अशुद्ध, मलिन विचार मनात जोपासत राहतात तोपर्यंत त्यांचे रक्त अशुद्ध आणि दूषित, विषारी बनून राहते. स्वच्छ, निर्मळ हृदयामुळे मनात चांगल्या विचारांची रुंजी घातल्यामुळे जीवन आणि शरीर स्वच्छ राहते, तर अशुद्ध, बिघडलेले विचार शरीराला आणि आयुष्यालाही मलिन करून टाकतात. विचार म्हणजे कृती, जीवन आणि अभिव्यक्तीचे उगम स्रोत. या स्रोतांचे पावित्र्य, शुद्धता कायम ठेवा म्हणजे सगळे काही मंगलमय होऊन जाईल. जे लोक आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणत नाहीत त्यांच्यासाठी केवळ आहारात बदल करून काहीच साध्य होणार नाही. कारण मुळात जेव्हा आपले विचार पवित्र आणि शुद्ध असतात तेव्हा आपल्याला अशुद्ध खाण्याची इच्छाच होत नाही. विचार शुद्ध असले तर आपोआपच शुद्ध सवयी लागतात. ज्यांनी आपले विचार बलशाली आणि शुद्ध केले आहेत ते इतरांचे वाईट चिंतूच शकत नाहीत. तुम्हाला जर तुमचे शरीर परिपूर्णपणे व्यवस्थित ठेवायचे असेल तर तुमच्या मनावर लक्ष ठेवा. जर तुम्हाला तुमच्या शरीराला नवपल्लवित करायचे असेल तर तुमच्या मनाला सुंदर बनवा.
द्वेष, ईर्ष्या, नैराश्य, उद्वेग, मत्सर हे सगळे विकार शरीराचे आरोग्य हिरावून घेऊन त्याला बेडौल बनवतात. चेहऱ्यावर उद्वेगाचे भाव आपोआप येत नसतात. वाईट विचार चेहऱ्याला दुर्मुखलेला बनवतात. मनातील दुःख, अभिमान आणि मूर्खपणाचे विचार चेहऱ्यावर सुरकुत्या आणतात. मी एका अशा स्त्रीला ओळखतो जिचा चेहरा वयाच्या 96व्या वर्षीही एखाद्या निष्पाप बालिकेसारखा आहे. दुसरा एक माणूस माझ्या ओळखीचा आहे जो अजून मध्यम वयाचा असूनही त्याचा चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला आहे. त्या स्त्रीचा निरागस चेहरा आशादायी आणि प्रसन्न विचारांचा परिणाम आहे, तर दुसऱ्या चेहऱ्यातून त्याचे आत्मिक दुःख आणि असमाधान व्यक्त होते. तुम्ही जोपर्यंत तुमच्या खोलीची दारे खिडक्या उघडून वाऱ्याला आणि सूर्यप्रकाशाला तिथे मुक्त प्रवेश देत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ते स्थळ प्रसन्न वाटणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मनात आनंद, शुभेच्छा आणि प्रसन्नतेच्या विचारांचा मुक्त वावर असतो, तेव्हाच शरीर बळकट बनते आणि चेहरा तेजस्वी, आनंदी व टवटवीत बनतो. वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या असतात, परंतु काहींच्या चेहऱ्यावर त्या सहानुभूतीतून आलेल्या असतात, तर काहींच्या कणखर आणि शुद्ध विचारांमुळे, तर इतरांच्या चेहऱ्यावर नकारात्मक भावना सुरकुत्या कोरत असतात. हा भेद कोणालाही स्पष्टपणे ओळखता येतो. ज्यांनी सदाचाराने आपले जीवन व्यतीत केलेले असते त्यांच्यासाठी त्यांचे वृद्धत्व म्हणजे हळुवारपणे, शांतपणे आणि मृदुलतेने आलेली परिपक्वता, जणू मावळत्या सूर्याची आभा. नुकतेच मी एका तत्त्वचिंतकाला तो त्याच्या मृत्यूशय्येवर असताना भेटलो. त्याचे वय फक्त वर्षांनी वाढले होते, एवढेच. एरवी तो जितक्या मधुरतेने आणि शांतपणे जगला, तितक्याच माधुर्याने आणि शांतपणे तो मरण पावला. देहाच्या आजाराला पळवून लावणारा प्रसन्न आणि आनंदी विचारासारखा दुसरा वैद्य कोणताच नसतो. दुःख आणि नैराश्याच्या काळ्या छाया सद्भावनेच्या आश्वासक विचारांनी दूर होतात. सतत वाईट इच्छा बाळगणे, संशय आणि ईर्ष्यायुक्त उपहास वृत्तीने जगणे म्हणजे स्वतःच बनवलेल्या तुरुंगात स्वतःला कोंडून घेणे होय. परंतु नेहमी इतरांचे भले चिंतणे, सगळ्यांशी प्रेमाने वागणे, प्रसन्नतेने वागणे, धीर धरून इतरांमधील चांगले गुण हेरणे अशा निस्वार्थ विचारांमुळे स्वर्गाची द्वारे उघडली जातात. जो माणूस दिन प्रतिदिन प्रत्येक जीवाबद्दल शांतीचे विचार करतो त्याला अमाप शांती लाभते. चौथा धडा आहे विचार आणि हेतू. जोपर्यंत एखादा हेतू विचारांशी जोडला जात नाही, तोपर्यंत कोणतेही बुद्धिपूर्ण यश, सिद्धी प्राप्त होत नाही. बहुतेकांच्या बाबतीत असे घडते की ते त्यांच्या विचारांच्या लाटेला जीवनरूपी सागरात वाहून जाऊ देतात. हेतुशून्यता आयुष्यात कोणतेही लक्ष्य नसणे हा दुर्गुण आहे. ज्यांना आयुष्यात विनाशापासून आणि संकटापासून दूर राहायचे असेल त्याने स्वतःच्या विचारांना असे वाहून भरकटून जाऊ देऊ नये. ज्यांनी आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलेले नाही ते सहजपणे किरकोळ चिंता, काळजा, भीती, त्रास आणि आत्मदयेला बळी पडतात. या सगळ्या भावना दुर्बलता सुचवतात. ही दुर्बलता हेतुपूर्वक केलेल्या गुन्ह्याप्रमाणे, परंतु वेगळ्या मार्गाने माणसाला अपयश, असमाधान आणि नुकसानीकडे नेते. कारण सामर्थ्यशाली उन्नत ब्रह्मांडात अशा कमकुवतपणाला अजिबात स्थान नसते. आपण आपल्या उराशी एका योग्य उद्दिष्टाची जोपासना करायला हवी आणि त्यानंतर त्याच्या प्राप्तीसाठी सज्ज व्हायला हवे. ही बाब आपल्या विचारांच्या केंद्रस्थानी असायला हवी. हे उद्दिष्ट आपल्या त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार एखादी आध्यात्मिक कल्पना असू शकते किंवा एखादी भौतिक वस्तू असू शकते. उद्दिष्ट कोणतेही असो, आपण आपल्या विचारांचे बळ एकवटून ते आपण आपल्या नजरेसमोर ठेवलेल्या बाबींवर एकाग्र करायला हवे. या उद्दिष्टाला आपण आपल्या जीवनाचे परमोच्च कर्तव्य समजायला हवे आणि स्वतःला त्याच्या प्राप्तीसाठी वाहून घ्यायला हवे. तात्पुरत्या लहरी, इच्छा, कामना आणि कल्पनांमध्ये स्वतःला भरकटू देऊ नये. हा स्वनियंत्रणाचा आणि विचारांचा लक्ष एकाग्र करण्याचा राजमार्ग असतो. या राजमार्गावरून वाटचाल करीत असताना आपल्यातील दुर्बलतांवर आपण जोपर्यंत मात करत नाही तोपर्यंत अनेकदा आपल्याला हेतू साध्य करण्यात अपयशही येऊ शकते. तरीही या सगळ्या प्रयत्नात आपल्या चारित्र्याचे वाढलेले बळ हेच आपल्या खऱ्या यशाचे निदर्शक असते आणि हे बळच आपल्या भावी शक्तीचा आणि यशाचा आरंभबिंदू ठरतो. ज्यांना आपल्या आयुष्यात मोठे उद्दिष्ट बाळगण्याची भीती वाटते त्यांनी आपले विचार, आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडण्यावर केंद्रित करावेत. मग त्यांचे कार्य कितीही कमी महत्त्वाचे वाटत असले तरी हरकत नाही. केवळ असे करूनच आपल्या विचारांना एकत्रित करून त्यावर मनाला एकाग्र करता येते.
असे केल्याने तो दृढ निर्धार आणि ती ऊर्जा प्राप्त होते की ज्याच्या बळावर कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करणे सहज शक्य होते. स्वतःच्या दुर्बलतांची जाणीव असलेला, परंतु ज्याचा या सत्यावर विश्वास आहे की धीर धरून आणि सतत सराव केल्याने बल संचय करता येतो, असा आत्मा स्वतःच प्रयत्न करू लागतो आणि एका प्रयत्नाला दुसऱ्या प्रयत्नाची जोड देत, धीर वाढवत, चिकाटी वाढवत, बळाला बळ जोडत सतत प्रगती करीत राहतो आणि शेवटी स्वतःत दैवी सामर्थ्य विकसित करत राहतो. ज्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेली व्यक्ती काळजीपूर्वक आणि चिकाटीने योग्य प्रशिक्षण, व्यायाम घेत आपली देहयष्टी बलशाली बनवू शकते, त्याचप्रमाणे कमकुवत विचार करणारी व्यक्ती सतत योग्य विचारसरणीचा सराव करीत स्वतःला बलवान बनवू शकते. जीवनातून हेतुशून्यतेला हद्दपार करणे आणि एखादे उद्दिष्ट निश्चित करण्याचा विचार करू लागणे म्हणजे त्या बलशाली लोकांच्या श्रेणीत प्रवेश करणे, ज्यांना हे समजत असते की अपयश देखील यशाकडे नेणारी पायवाट आहे, जे सगळ्या परिस्थितींना आपला दास बनवतात आणि जे कणखरपणे विचार करतात, निर्भयपणे प्रयत्न करतात आणि कुशलतेने यश साध्य करतात. एकदा जीवनातील आपले लक्ष्य निश्चित केले म्हणजे आपण डावी उजवीकडे न पाहता त्याच्या प्राप्तीविषयीच्या शंका आणि भीतीला परिश्रमपूर्वक मनातून घालवून द्यायला हवे. कारण हे दोन विघटनात्मक घटक असून ते आपल्या प्रयत्नांची पातळी खालावतात. मग आपले प्रयत्न भरकटतात, ते अप्रभावी आणि निरर्थक ठरतात. शंका आणि भीतीच्या विचारांनी ना कधी काही साध्य झाले आहे ना काही साध्य होऊ शकते. ते नेहमीच आपल्याला अपयशाकडे नेतात. जेव्हा मनात शंका आणि भीतीचे विचार डोके वर काढू लागतात तेव्हा हेतू, ऊर्जा, कृती करण्याचे सामर्थ्य आणि सगळे बलशाली विचार काढता पाय घेतात. आपण हे करू शकतो या जाणीवेतून इच्छाशक्ती उदयाला येत असते. शंका आणि भीती या जाणीवेचे, या ज्ञानाचे शत्रू आहेत आणि जे लोक त्यांचे समूळ उच्चाटन करण्याऐवजी त्या विचारात मग्न होतात ते पदोपदी आपल्या मार्गात अडथळे उभे करीत असतात. ज्यांनी शंका आणि भयभीतपणावर विजय मिळवला आहे त्यांनीच अपयशावर विजय मिळवला आहे असे समजावे. त्यांच्या प्रत्येक विचाराला शक्तीचे पाठबळ लाभलेले असते. सगळ्या अडचणी आणि अडथळ्यांना शूरपणे तोंड दिले जाते आणि त्यांना मार्गातून दूर सारले जाते. असे लोक योग्य वेळ पाहून आपल्या उद्दिष्टांचे बीज पेरतात आणि यथावकाश हे बीज भरभरून बहराला येते आणि त्याला अशी फळे लागतात जी वेळेच्या आधीच अपरिपक्व असतानाच गळून पडत नाहीत. हेतूला निर्भयतेने विचारांची जोड लाभते तेव्हा ते विचार सृजनशील बळ बनतात. ज्यांना हे कळत असते असे लोक फक्त भरकटणारे विचार आणि क्षणिक भावना, संवेदना यांचे गाठोडे बनून राहत नाहीत. ते यापेक्षा काहीतरी उच्च आणि बलशाली बनण्यास सज्ज असतात. जे हे करतात म्हणजे जे त्यांच्या हेतूला निर्भयतेने विचारांची जोड देतात ते सज्ज, सतर्क बनतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला त्यांची मानसिक ताकद बनवतात. धन्यवाद.